Hello student, let us learn algebraic formulae, expansions of squares. बैजिक राशी आणि वर्गविस्तार. Practice set 50. Let us learn practice set 50. Before seeing practice set 50, we will see here formulae. आपण काय करणार आहोत? Practice set 50 सोडवण्या अगोदर आपण दोन फॉर्म्युले पाहूयात की ज्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 50 आपल्याला सोडवायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी फर्स्ट फॉर्म्युला जो आहे आपला तो आहे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हियर a डिनोटेड द फर्स्ट टर्म अँड b डिनोटेड सेकंड टर्म. या ठिकाणी याच्या ऐवजी आपण कोणतीही बैजिक म्हणजे कोणतंही पद घेऊ शकतो आणि बी हे सेकंड पद असेल, ए हे सेकंड पद आहे आणि हा त्याचा विस्तार आहे. नेक्स्ट फॉर्म्युला दॅट इज a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. तर फर्स्ट a प्लस बी अँड सेकंड a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा विस्तार या ठिकाणी दिलेला आहे. या दोन फॉर्म्युलेवर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 50 पाहणार आहोत. तर यासाठी हे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ असणं आवश्यक आहे. देन लेट्स सी वन बाय वन एक्झाम्पल. फर्स्ट एक्सपांड. फर्स्ट इन ब्रॅकेट 5a प्लस 6b ब्रॅकेट स्क्वेअर. तर आपल्याला याचा विस्तार करायचा आहे. We saw before some times that is a plus b bracket square. What is the expansions of it? Then let's see here a is equal to 5a and b is equal to 6b. या ठिकाणी आपण जो फॉर्म्युला पाहिलेला होता कोणता होता? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. या ठिकाणी a जो आहे तो काय आहे? 5a आहे या ठिकाणी आणि b जो आहे मी सेकंड टर्म दॅट इज 6b. b इज इक्वल टू 6b. तर आपण ते फॉर्म्युलाजमध्ये टाकूयात आणि पाहूयात काय होतं त्याचं एक्सपान्शन्स. देन इन ब्रॅकेट 5a प्लस 6b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज अवर फर्स्ट स्टेप? हियर a दॅट इज a स्क्वेअर. म्हणजे आपण काय करणार? फर्स्ट टर्मचा पहिल्या पदाचा स्क्वेअर करणार. या ठिकाणी पहिलं पद कोणतं आहे? 5a. सो हियर 5a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड 2ab. हियर 2 इंटू फर्स्ट 5a इंटू 6b. 6b इज अ सेकंड टर्म प्लस 6b ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी b स्क्वेअर आहे म्हणजे सेकंड टर्मचा काय करणार आपण? स्क्वेअर करून घेणार आहोत. देन सॉलिड देअरफॉर 5a प्लस 6b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5चा स्क्वेअर काय आहे? 25. 5 इंटू 5 इज इक्वल टू 25 अँड a स्क्वेअर प्लस 2 इंटू 5a इंटू 6b. 2 into 5 is equal to 10. 10 into 6 is equal to 60. Therefore 60 and here a into b. Therefore ab plus 6b square. 6 चा स्क्वेअर कसा काढणार आपण? 6 into 6. 6 into 6 is equal to 36. Therefore here 36b square. Next example. In bracket a upon 2 plus b upon 3 bracket square. Here a is equal to first term that is a upon b. A is equal to a upon b. Sorry, a upon 2 and b is equal to b upon 3 which is our second term. तर या ठिकाणी काय केलेलं आहे? प्लसचं साइन आहे. So we will use here a plus b bracket square, that formula. Then we know that a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. Therefore
इन ब्रॅकेट a अपॉन 2 प्लस b अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर a म्हणजे पहिलं जे पद आहे ते काय आहे, a अपॉन 2, तर त्याचा स्क्वेअर केलेला आहे या ठिकाणी, म्हणून आपण पण काय करणार, याचा स्क्वेअर या ठिकाणी लिहिणार आहोत. देन प्लस, विच साइन इज हियर, प्लस, देन पुट हियर प्लस 2 into a into b. So 2 into a, what is our a? A upon 2. Therefore a upon 2 into b, b is equal to b upon 3. So here b upon 3 plus b square, what is our b? b upon 3. Therefore b upon 3 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी हा जो a अपॉन 2 आहे, तर या आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला a चाही स्क्वेअर लिहावा लागेल आणि 2 चाही स्क्वेअर करावा लागेल या ठिकाणी. देन सी हियर a अपॉन 2 प्लस b अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, व्हॉट इज अवर फर्स्ट टर्म, a अपॉन 2. a चा स्क्वेअर काय असेल, a स्क्वेअर, आणि 2 चा स्क्वेअर काय येणार, 2 इंटू 2. 2 इंटू 2 इज इक्वल टू 4. देअरफॉर 4, देन प्लस 2a इंटू 2 इंटू b अपॉन 3. तर या ठिकाणी काय करणार आहोत, नीट लक्षात घ्या. तर 2 गेट कॅन्सल बिकॉज इट इज ऑन दी न्यूमरेटर प्लेस अँड इट इज ऑन दी डिनॉमिनेटर प्लेस. हा अंशस्थानी आहे आणि छेदस्थानी आहे, त्यामुळे या 2ला हा 2 काय होईल, कॅन्सल होईल. मग किती राहिले इथे, a इंटू b आणि डिनॉमिनेटर प्लेसचा 3. देअरफॉर हिअर ओनली हिअर ओनली a इंटू b अपॉन 3 इज रिमेन. देन प्लस सेकंड टर्म b अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण या ठिकाणी b चा स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर दोन्हींचाही स्क्वेअर करणार आहोत. देन b स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर अँड 9 विच इज स्क्वेअर ऑफ 3 चा स्क्वेअर काय येईल, 9 येईल. तर याचं एक्सपान्शन काय येईल मग, a स्क्वेअर अपॉन 4 प्लस ab अपॉन 3 प्लस b स्क्वेअर अपॉन 9. Let's see next example. In bracket 2p minus 3q ब्रॅकेट स्क्वेअर. तर या ठिकाणी मध्ये आत्तापर्यंत आपण प्लसचं साइन पाहिलेलं होतं, या ठिकाणी मायनस साइन आहे. अँड वी नो दॅट सेकंड फॉर्म्युला, फर्स्ट we will see here which term is used for which. Then a is equal to 2p which is first term here, and b is equal to 3q which is our second term. तर आपण जो फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहोत तो मायनस साइनचा घ्यायचा आहे, म्हणजे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore here we know that a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. तर या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करणार आहोत, तर या बायनॉमियलचा आपण विस्तार करणार आहोत, एक्सपान्शन लिहिणार आहोत. देन सी हियर 2p which is our first term and 3q which is our second term which denoted by b. Therefore a square म्हणजे या ठिकाणी काय येईल, 2p स्क्वेअर मायनस हियर गिव विच साइन, मायनस साइन. देन 2 इंटू a इंटू b. Therefore 2 into first term that is 2p, second term that is 3q plus 3q bracket square. Therefore in bracket 2p minus 3q bracket square is equal to 4p square minus 12pq plus 9q. आता हे कसं आलं, तर आपण काय करणार आहोत, पहिल्या पदाचा स्क्वेअर करणार आहोत. p चा स्क्वेअर p आणि 2 चा स्क्वेअर काय येईल, 2 इंटू 2 इज इक्वल टू 4. देअरफॉर 4p स्क्वेअर. नंतर या ठिकाणी 2 अँड 3 हे तिन्ही काय आहेत, एकमेकांना मल्टिप्लाय आहेत. सो 2 इंटू 2 इज इक्वल टू 4 इंटू 3 इज इक्वल टू 12 आणि p
इंटू क्यू, देअरफोर 12pq प्लस साईन टाकायला विसरायचं नाही किंवा ती चुकवायची देखील नाही आहे. बी केअरफुल. देन 3q ब्रॅकेट स्क्वेअर, 3चा स्क्वेअर काय आहे 9, 3 इंटू 3 इज इक्वल टू 9 अँड क्यू स्क्वेअर. हा आपला झाला एक्सपान्शन्स और एक्सपांडेड फॉर्म ऑफ दिस बायनॉमियल. देन सेकंड, हियर x मायनस 2 upon x bracket square, here a is equal to x and b is equal to 2x. तर a काय आहे फर्स्ट टर्म आहे जी आपण x ने दाखवलेली आहे आणि 2 upon x जी आहे सेकंड टर्म आहे ती आपण b ने दाखवलेली आहे. therefore we know that which formula here, a minus b bracket square. आपण a minus b bracket square का वापरलेला आहे फॉर्म्युला, कारण या ठिकाणी मायनसचं साइन आहे, ब्रॅकेट स्क्वेअर आहे विच इज बायनॉमियल. देन हियर ए स्क्वेअर, देअरफॉर वी विल राइट हियर एक्स विच इज अवर फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर. देन मायनस गिव साइन हियर विच मायनस साइन. देन 2ab means 2 into a into b, therefore here 2 into first term x into सेकंड टर्म 2 upon x. तर यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. मग मल्टिप्लिकेशन करताना हा जो 2 आहे हा न्यूमरेटर प्लेसला आहे. या ठिकाणी 2x आणि 2 हे तिन्ही न्यूमरेटर प्लेसला म्हणजे अंशस्थानी आहे. यांच्या ठिकाणी आपल्याला छेदस्थानी म्हणजे डिनॉमिनेटर प्लेसला काही दिसत नाही. याचाच अर्थ काय, याचा डिनॉमिनेटर काय असतो 1 असतो. And it have always one denominators. If there is no any one denominators, then 2 into x into 2 काय येईल 2 into 2 which are coefficient here. आपण काय करतो कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करतो आणि x म्हणजे 4x. therefore write here 4 आणि हा जो x आहे हा x काय होईल तर या x ला कॅन्सल होईल. हा न्यूमरेटर प्लेसला आहे आणि हा डिनॉमिनेटर प्लेसला आहे, त्यामुळे एक्स विल गेट कॅन्सल आणि हे मात्र दोन्ही अंशस्थानी आहेत. हा एक एक्स अंशस्थानी एक छेदस्थानी असल्यामुळे तो कॅन्सल झालेला आहे आणि या दोन्हींचं आपण मल्टिप्लिकेशन केलं आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त आपण काय लिहिणार 4 लिहिणार. 2 into 2 इज इक्वल टू 4 प्लस 2चा स्क्वेअर काय आहे तर 4 upon x स्क्वेअर. Next example, fifth one, that is in bracket ax plus by bracket square. Then here a is equal to ax and b is equal to by. Then in bracket ax plus by bracket square is equal to, आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हा लक्षात ठेवायचा आहे. तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर आपला या ठिकाणी ए काय आहे ax आहे आणि बी काय आहे by आहे. सो हियर राईट डाऊन ax ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मीन्स अँड प्लस 2ab, गिव हियर प्लस साइन अँड 2ab मीन्स 2 इंटू ए काय आहे तर ax, बी काय आहे by प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय येईल इथं बी आपण काय घेतलेलं आहे by आहे. सो by ब्रॅकेट स्क्वेअर. देन सॉलिड ax स्क्वेअर मीन्स, आता या ठिकाणी आपल्याला या दोन्हींचाही स्क्वेअर लिहावा लागेल. म्हणजे एचाही आपण स्क्वेअर घेणार आहोत आणि एक्सचाही स्क्वेअर घेणार आहोत. सो हियर वी विल राईट हियर ए स्क्वेअर अँड एक्स स्क्वेअर फॉर दिस. देन ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 फर्स्ट टर्म काय आहे ax अँड by. पण आपण अल्फाबेट्स आपले कसे आहेत ABCD, जे अल्फाबेट्स आहेत त्या सिक्वेन्सने आपण इथे लिहिणार आहोत. तर ABXY प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर.
या ठिकाणी पण या दोघींचा आपण सेपरेटली स्क्वेअर लिहिलेला आहे, कारण आपण ब्रॅकेट लीव केलेली आहे, काढून घेतलेली आहे तिथून. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. दॅट इज अवर 6th one example. In bracket 7m minus 4 bracket square. Here a is equal to 7m and b is equal to 4. 7m, which is our first term, and 4 is our second term. या ठिकाणी we know that which is formula we will use here. Then a minus b bracket square. मायनसचं साइन असल्यामुळे आपण a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करणार आहोत. अँड वी नो दॅट a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. देअरफॉर 7m स्क्वेअर मायनस 2 इंटू 7m इंटू 4 प्लस 4 स्क्वेअर. तर 7m स्क्वेअर चं काय येईल, 7 इंटू 7 इज इक्वल टू 49m स्क्वेअर. तर 49m स्क्वेअर. देन 2 इंटू 7 इंटू 4. 2 इंटू 7 इज इक्वल टू 14. 14 इंटू 4 इज इक्वल टू 56. देअरफॉर 56m प्लस 4 स्क्वेअर मीन्स. Let's see next example. In bracket x plus 1 upon 2 bracket square. Here a is equal to x and b is equal to 1 upon 2. a आपण x ने डिनोट करतोय आणि b आपण 1 upon 2 ने डिनोट करतोय इथे. Therefore x plus 1 upon 2 bracket square is equal to, आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार या ठिकाणी, a प्लस बी स्क्वेअर, बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. देअरफॉर हियर x स्क्वेअर विच इज अवर फर्स्ट टर्म प्लस 2 इंटू x इंटू 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी आता आपण यांचा स्क्वेअर करून घेऊयात. x is equal to x square is equal to x square in plus 2 into x into 1 upon 2. 2 will get cancelled because these two on the numerator place and these two on the denominator place. Therefore 2 will get cancelled. या ठिकाणी हा अंशस्थानी हा छेदस्थानी असल्यामुळे कॅन्सल होईल. Then which is remain here, x and 1. फक्त x आणि 1 या ठिकाणी शिल्लक राहतील. देअरफॉर x इंटू 1 इज इक्वल टू x. सो वी विल राईट हिअर x प्लस 1चा स्क्वेअर हा नेहमी 1 असतो. सो 1 इंटू 1 इज इक्वल टू 1 अँड 2 इंटू 2 इज इक्वल टू 4. दिस इज आवर एक्सपान्शन फॉर्म्युला. सॉरी, दिस इज आवर एक्सपान्शन फॉर्म ऑफ दिस बायनॉमियल. नेक्स्ट एक्झाम्पल. In bracket a minus 1 upon a bracket square. या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणता असेल, a, and सेकंड टर्म कोणता असेल तर 1 upon a. Therefore which formula we will use here, a minus b bracket square. Therefore a minus b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आपण मायनस साइन या ठिकाणी असल्यामुळं आपण a मायनस बीचा फॉर्म्युला यूज केला आहे. तर आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण हे जे टर्म्स आहेत या ठिकाणी दिलेले ते टाकणार आहोत. देन a मायनस 1 अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्म दॅट इज a. सो a स्क्वेअर हिअर. Then minus, here give minus sign. Then 2 into a into 1 upon a. Here a which is on the numerator place and this a on the denominator place. So a will get cancelled. ज्या ठिकाणी कोणताही छेद आपल्याला दिसत नाही त्या ठिकाणी त्यांचा छेद नेहमी 1 असतो. त्यामुळे
हा जो न्यूमरेटरचा ए आहे तो या डिनॉमिनेटरच्या ए सोबत कॅन्सल होईल. मग या ठिकाणी काय शिल्लक राहिलेलं आहे तर 2 and 1. therefore 2 into 1 is equal to 2 and so we will write here 2 मायनस साइन द्यायला विसरायची नाही प्लस 1 अपॉन ए. 1चा स्क्वेअर काय होईल 1च होईल. therefore 1 into 1 is equal to 1 and a square. Second, which of the options given below is the square of the binomial in bracket a minus 1 upon x bracket complete. तर खाली आपल्याला जे ऑप्शन्स दिलेले आहेत तर हे जे ऑप्शन्स आहेत ते त्यापैकी कोणतं ऑप्शन हे 8 मायनस 1 अपॉन एक्सचा एक्स या बायनॉमियलचा स्क्वेअर आहे. तर पाहूयात आपण. वी नो दॅट विच फॉर्म्युला we will use here a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. आपण या ठिकाणी a minus b ब्रॅकेट स्क्वेअर हा का वापरलेला आहे फॉर्म्युला तर या ठिकाणी जे आपल्याला बायनॉमियल दिलेलं आहे त्याची साइन काय आहे मिडलला मायनस आहे आणि याचा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. 8 जर आपण a मानला तर 1 अपॉन x काय असेल b असेल. So here we using here a minus b bracket square. Therefore 8 minus 1 upon x bracket square is equal to first term that is 8 square minus 2 into 8 into 1 upon x. Here b is 1 upon x plus 1 upon x square. आता हे आपल्याला सॉल्व करून घ्यायचे आहे. therefore 8 into 8 is equal to 64 minus 2 into 8 is equal to 16 into 1 is equal to 16 into 1 is equal to 16. so on the numerator we will write here numerator place that is 16 and x which is on the denominator place. so here we write the x plus 1 upon x square. 1 into 1 is equal to 1 and x into x is equal to x square. therefore third options that is here third options which is the 64 minus 16 upon x plus 1 upon x square that is our answer. Third one, of which of the binomials given below is the m square n square plus 14mn pq plus 49 p square q square the expansion. खालीलपैकी जे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत त्या ऑप्शनपैकी कोणतं बायनॉमियलचा एक्सपान्शन फॉर्म हा आपल्याला जो दिलेला आहे तो आहे. तर पाहूयात आपण. we know that which formula we will use here plus because here is plus sign. if there is minus a minus b then here which sign is coming here then this is minus sign but here is plus sign. so we will take here a plus b bracket square. then a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. तर या ठिकाणी जे पहिलं पद आहे ते आपण काय लिहितो a स्क्वेअर लिहितो. म्हणजे या ठिकाणचं जे पहिली टर्म असेल पहिलं पद जे असेल हे a स्क्वेअर म्हणजे याचा आपल्याला स्क्वेअर रूट काय निघेल तर mn होईल. सो फर्स्ट वी विल कीप हियर धिस एक्सपान्शन फॉर्म and then let's see here square root of first term is mn. या ठिकाणी काय आहे x स्क्वेअर आहे. x स्क्वेअर a चा आपण या ठिकाणी स्क्वेअर केलेला आहे. मग हा mn जो आहे तो कशाचा स्क्वेअर आहे तर mn चा स्क्वेअर आहे. m स्क्वेअर n स्क्वेअर. सो फर्स्ट टर्म इज mn and what is second term that is b.
then b square. Here which is the second term? 49 कशाचा स्क्वेअर आहे? 7चा स्क्वेअर आहे. p स्क्वेअर हा pचा स्क्वेअर आहे. q स्क्वेअर हा qचा स्क्वेअर आहे. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ द लास्ट टर्म दॅट इज द 7pq. आपण मधल्या पदाचा विचार करणार नाहीत, कारण हे जे मधलं पद आहे त्याचा एक्सपान्शन्स असतो आपण पाहिलेला आहे. आपण फक्त फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म जे आहे ते या ठिकाणी विचारात घेणार आहोत बायनॉमियल शोधण्यासाठी. देन विच इज हिअर द रिक्वायर्ड बायनॉमियल इज इक्वल टू इन ब्रॅकेट mn प्लस 7pq ब्रॅकेट स्क्वेअर. Fourth one, use an expansion formula to find the values. आपण जो एक्सपान्शन फॉर्म्युलाच पाहिलेले आहेत दोन, त्यावरून आपण काय करणार आहोत? खाली दिलेल्या ऑप्शनच्या व्हॅल्यूज काढणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज 997 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 997चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. ज्यावेळी आपण 997 इंटू 997 करू त्यावेळी तो थोडासा जे मल्टिप्लिकेशन आहे ते थोडंसं मोठं होतं, हार्ड होतं, मे बी चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण काय करणार आहोत? तर एक्सपान्शन फॉर्म्युलाने जर आपण ते सॉल्व केलं तर आपल्याला ते इझी पडतं. आता आपण काय करणार? तर 10च्या पटीतील त्याच्यात जवळची संख्या शोधणार. 10च्या, 100च्या किंवा 1000च्या पटीतील त्याच्या जवळची संख्या शोधणार आहे. तर 997 जो आहे तो 1000च्या अगदी जवळ आहे. तो 1000पेक्षा लहान आहे की मोठा आहे याचा विचार आपण करणार आहोत. तो 1000पेक्षा लहान आहे. मग तो 1000पेक्षा कितीने लहान आहे? तर 3ने लहान आहे. देअरफॉर इफ वी विल डू हिअर 1000 minus 3, then we will get here which answer 997. जर 1000 मधून 3 मायनस केले तर आपल्याला 997 ही संख्या मिळेल. म्हणजेच काय? ही संख्या आणि या संख्येची व्हॅल्यू सेम आहे. पण आपण असं का लिहून घेतलेलं आहे? कारण आपल्याला काय करायचं आहे? एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून आपण हे सॉल्व करणार आहोत किंवा याचा स्क्वेअर काढणार आहोत. देअरफॉर इन ब्रॅकेट 1000 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी ए जो आहे तो 1000 आहे आणि बी जे टर्म आहे ती 3ने डिनोट करतोय आपण. देअरफॉर 1000 मायनस, वी नो दॅट which formula we will use here? a minus b bracket square, a square minus 2ab plus b square. Here a is equal to 1000 and b is equal to 3. Therefore 1000 square minus 2 into 1000 into 3 plus 3 square. तर 1000चा स्क्वेअर काय येईल? इट इज व्हेरी इझी ट्रिक्स फॉर दिस. आपण काय करणार आहोत? एक ट्रिक्स या ठिकाणी यूज करणार आहोत. ज्यावेळेस आपल्याला स्क्वेअर काढायचा असेल 1000, 100, 10 म्हणजे 10च्या पटीतल्या संख्यांचा, त्यावेळेस आपण त्याच्यावरचे जे झिरो आहेत ते काउंट करणार आहोत आणि त्या झिरोचे आपण डबल केले की आपण त्याचा स्क्वेअर काढू शकतो. या ठिकाणी किती झिरो आहेत? तर 1000वर 3 झिरो आहेत. सो वी विल राईट हिअर हाऊ मेनी झिरोज? 6 झिरोज. आपण स्क्वेअर करण्यासाठी इथे या ठिकाणी 3 झिरो आहेत, आपण ते किती लिहिणार? 6 झिरो लिहिणार आहोत या ठिकाणी. मायनस या ठिकाणी 1000 इंटू 3 इंटू 2 आहे. तर 2 इंटू 3 इज इक्वल टू 6 आणि हे जे झिरो आहेत तर ते आपण या ठिकाणी डायरेक्टली त्यावर मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करतो? तर ते झिरो डायरेक्टली लिहितो आणि याचे मल्टिप्लिकेशन लिहिणार. म्हणजे 6000 प्लस 9. 3 इंटू 3 इज इक्वल टू 9. देअरफॉर दिस इज वन टाईप ऑफ सिम्प्लिफिकेशन्स. तर या ठिकाणी आपण अगोदर काय करणार आहोत? अगोदर मायनस साईन म्हणजे मायनस साईन दिलेली आहे ती मायनस साईन म्हणजे मायनस करून घेणार आहोत, सबट्रॅक्शन करणार आहोत. कारण आपण असं सिम्प्लिफिकेशनचं गणित सोडवताना नेहमी जर प्लस आणि मायनस असेल तर लेफ्ट साईडनी जी क्रिया अगोदर असेल ती अगोदर करणार. सो वी विल डू हिअर हॉट सबट्रॅक्शन. आपण
10 लॅक्समधून 6000 मायनस करणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये 9 ॲड करणार आहोत. 6000मध्ये अगोदर 9 ॲड करायचे नाहीत, तर यांचं सबट्रॅक्शनचं जे आन्सर येईल त्याच्यामध्ये 9 ॲड करायचे आहेत. देअर व्हॉट इज अवर आन्सर? धिस इज 9,94,009. Next example, in bracket 102 square. Here 102, which we will split here as like the 100 plus 2 bracket square. आपण काय केलेलं आहे, या 102 मीन्स 102 हा 100च्या जवळपास आहे आणि 100पेक्षा मोठा आहे. म्हणजे आपण 100मध्ये जर 2 ॲड केले तर आपल्याला 102 आन्सर मिळेल. सो हिअर वी ॲड 2 into 100. Here A is equal to 100 and B is equal to 2. Therefore 100 plus 2 square. For this, which formula we will use here? A plus B bracket square is equal to A square plus 2AB plus B square. Then A square means 100 square. Then 2 into 100 into 2 plus second B is equal to 2. Therefore 2 square. 100चा स्क्वेअर काय लिहिणार आपण? 2 झिरो आहेत, त्याचे 4 झिरोज होतील. Therefore here 10,000 plus 2 into 100 is equal to 400. Sorry, 2 into 2 is equal to 4 आणि 2 झिरो आहेत मीन्स 400 प्लस 2 into 2 is equal to 4. 2चा स्क्वेअर काय आहे? 4 आहे. सुरुवातीला आपण काय करणार? 10,000मधून 400 मायनस करणार and then we will add here 4. Then what is our answer? That is 10,404. Next, third one example, that is 97 square. तर हा 100च्या जवळ आहे, 100पेक्षा तो लहान आहे. कितीने लहान आहे तो? तर 3ने लहान आहे. सो हिअर 100 minus 3 is equal to 97. जर आपण 100मधून 3 मायनस केले तर आपल्याला किती मिळतील? 97 मिळतील. त्यामुळे एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपण ते अशा पद्धतीने लिहून घेतलेलं आहे. Therefore here A is equal to 100 and B is equal to 3. फर्स्ट टर्म काय आहे आपली? 100 आहे आणि सेकंड 3 आहे. विच फॉर्म्युला वी विल यूज हिअर? A minus B bracket square is equal to A square minus 2AB plus B square. कारण 100 minus 3 या ठिकाणी मायनसचं साइन आहे. सो वी विल यूज हिअर A minus B bracket square. That's formula. Then 100 square means here is 2 zeros. 2 zeros आहे या ठिकाणी, ते आपण काय करणार? तर 4 zeros होतील या मीन्स 10,000. Then 2 into 100 into 3. 2 into 3 is equal to 6. Into 100 is equal to 600 and 3 into 3 is equal to 9. 10,000 minus 600 plus 9 is equal to 9,409. तर अगोदर 600 प्लस 9 करायचं नाही, आपण काय करणार अगोदर 10,000 मायनस 600 आणि त्यांच्या सबट्रॅक्शनमध्ये 9 ॲड करणार आहोत. दॅट इज अवर आन्सर. देन लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज इन ब्रॅकेट 1005 स्क्वेअर. आता 1000च्या जवळची संख्या आहे ही आणि 1000पेक्षा मोठी आहे. ती कितीने मोठी आहे? 5ने मोठी आहे. सो इफ वी विल डू हिअर 1000 प्लस 5 वी विल गेट हिअर 1005. आपण जर 1000मध्ये 5 मिळवले तर आपल्याला 1005 मिळतील. सो हिअर A इज इक्वल टू 1000 प्लस 5 मीन्स B इज इक्वल टू 5. विच फॉर्म्युला वी विल यूज हिअर देन? A plus B bracket square is equal to A square plus 2AB plus 2B, sorry, B square.
Therefore 1000 square means a square. A is equal to 1000. So here we will write a square 1000 square plus 2 into a काय आहे आपला 1000 आहे अँड बी म्हणजे काय घेतलेलं आहे आपण या ठिकाणी 5 घेतलेलं आहे. सो इंटू बी प्लस 5 सेकंड टर्म आपलं काय आहे बी म्हणून 5 स्क्वेअर या ठिकाणी घेतलेला आहे. लेट्स सॉल्व इट. देन 1000 3 झिरोज आहे 1000वर तर त्याचे किती झिरोज होतील 6 झिरोज होतील. म्हणजे 1000चा स्क्वेअर आपण किती लिहिणार या ठिकाणी 10 lakhs लिहिणार आहोत प्लस 2 इंटू 5 इज इक्वल टू 10 इंटू 1000 इज इक्वल टू 10,000 प्लस 5 इंटू 5 इज इक्वल टू 25. 5चा स्क्वेअर 25 आहे. Then if we will add this we have to get here 10 lakh 10,025.